हॅलो स्टुडंट, आज आपण बायोलॉजीमधलं फर्स्ट चॅप्टर पाहणार आहे आणि त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचा अर्थ आपण सर्वात आधी लक्षात घेऊ काय आहे तर लोअर आणि हायर प्लांट्समधलं प्रजनन. आता रिप्रोडक्शन म्हणजे आपण आधी पाहिलेलंच आहे 8, 9, 10 मध्ये. रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? द प्रोडक्शन ऑफ न्यू यंग वन जस्ट लाईक द पॅरेंट्स. तर पाहता कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे कॅन यू रिकॉलमध्ये काय दिलेलं आहे? हाऊ डू प्लांट्स रिप्रोड्यूस विदाउट सीड, किंवा सीडच्या शिवाय प्लांट्स कसे रिप्रोड्यूस होऊ शकतात. आता तुम्ही पाहिलेलं असेल की गुलाबाची कलम आहे, गुलाबाचे कधी आपल्याला सीड मिळत नसते, तर आपण ते प्लांट तयार कसं करतो तर कलम लावतो, म्हणजे आपण त्याची एक फांदी लावतो आणि त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होते. तर हाऊ डू प्लांट्स रिप्रोड्यूस विदाउट सीड? द प्लांट रिप्रोड्यूस विदाउट सीड बाय द प्रोसेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यानंतर कॅन यू रिकॉलमध्ये सेकंड क्वेश्चन आहे हाऊ डज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑकर्स इन नेचर. तर याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग ह्या वेगवेगळ्या ज्या नॅचरल पद्धती आहेत त्याच्यामध्ये आहेत. तर बघा, आपण आता चॅप्टरची स्टार्टिंग करणार आहे. तर व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट. म्हणजे आपल्यासारखा स्वतःसारखाच दुसरा जीव तयार करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? रिप्रोडक्शन. जसं की आपण पाहतो की आंब्याचं झाड कशापासून तयार होते? आंब्याच्या सीडपासून. त्यानंतर पीचं प्लांट कशापासून तयार होते? पीच्या सीडपासून. तर आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करणे त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. जसं की आज तुम्ही पाहिलेलं आहे डॉग प्रोड्यूस डॉग, कॅट प्रोड्यूस कॅट, ह्युमन बिंग प्रोड्यूस ह्युमन बिंग. म्हणजे काय? आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणतात रिप्रोडक्शन. आता हे रिप्रोडक्शनचं महत्त्व काय आहे तर इथं पाहता, रिप्रोडक्शन इज ॲन इसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ अ स्पेसीज ॲज वेल ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. म्हणजे रिप्रोडक्शनमुळे काय होते की लाईफची कंटिन्युटी सुरू राहते. जर समजा रिप्रोडक्शन जर स्टॉप झालं एखाद्या ठिकाणी तर कंटिन्युएशन ऑफ लाईफ पण स्टॉप होईल. तर ईच ऑर्गॅनिझम हॅज इट ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची वेगवेगळी पद्धत असते रिप्रोड्यूस होण्याची. ऑल द मेथड्स आर जनरली फॉल्स इन टू द 2 categories. So how many categories of the reproduction? There are 2 main categories of the reproduction, and look at here, this is the first category of reproduction, and that is asexual reproduction, and second category of reproduction is a sexual reproduction. So what's the difference between the asexual reproduction and sexual reproduction? Asexual reproduction म्हणजेच काय की ज्याला अलैंगिक प्रजनन म्हणतात, की ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल या दोघांचं फ्युजन होत नाही. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? लैंगिक प्रजनन. आता लैंगिक म्हटलं म्हणजे तिथं मेल आणि फिमेल गमेट्सचं फ्युजन होते. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन इट मीन्स, हे बघा आता इथं असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण हेडिंग टाकलेलं आहे. तर इथं असेक्सुअल रिप्रोडक्शनचं काय दिलेलं आहे डेफिनेशन? असेक्सुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गमेट्स ऑर सेक्स सेल्स. म्हणजे इथं गमेट्सचं फ्युजन होत नाही. आता याच्याच विरुद्ध काय येईल? सेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्यामध्ये गमेट्सचं फ्युजन होणार आहे. तर इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट द जीन्स ऑफ द पॅरेंट. म्हणजे याच्यामध्ये जे काही नवीन प्रोजनी तयार होते ते एक्झॅक्ट त्याच्या आयडेंटिकल त्याच्या पॅरेंटसारखीच असते. त्यामध्ये कोणत्याच प्रकारची जेनेटिकल डिसिमिलॅरिटी येत नाही. तर पूर्ण टोटल जेनेटिकली आयडेंटिकल ते प्लांट्स असतात. सच मॉर्फॉलॉजिकल अँड जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड ॲज क्लोन्स. याला काय म्हणतात? क्लोन म्हणतात. आता तुम्ही पाहिलेलं आहे की आपण आपल्या आईवडिलांपासून तयार झालेलं आहे, पण एकदम आपण एक्झॅक्ट कॉपी नाही आहे, म्हणून आपण त्यांचे क्लोन म्हणू शकत नाही. क्लोन कशाला म्हणतात? की ज्याचं पूर्ण टोटल टॉप टू बॉटम मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली जो सिमिलर आहे त्याला म्हणतात क्लोन. आता क्लोन कोणाला म्हणतात? तुम्ही जर समजा एखादी गुलाबाची कलम आहे, त्याच्यापासून आपण दुसरी गुलाबाची कलम तयार केली, एकदम एक्झॅक्टली ते त्यासारखी सेम दिसते, त्याला म्हणतात क्लोन. किंवा मग तुम्ही लहानपणी पाहिलेलं आहे शक्तिमान नावाचं नाटक होतं, त्यामध्ये शक्तिमानचा क्लोन तयार करण्यात आला होता. म्हणजेच काय की त्याच्यासारखाच एकदम एक्झॅक्ट जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली म्हणजे काय? दिसणे, आणि जेनेटिकली म्हणजे काय? त्यामधलं जेनेटिक मटेरियल ते सुद्धा आयडेंटिकल असते, त्याला म्हणतात क्लोन. त्यानंतर आता ऑर्गॅनिझम चूज टू रिप्रोड्यूस असेक्सुअली बाय डिफरंट मोड्स ऑर वेज. आता ऑर्गॅनिझम
असेक्सुअल रिप्रोडक्शननी वेगवेगळ्या पद्धतींनी रिप्रोड्यूस होतात. त्यापैकी पहिली आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एकच येते की फ्रॅगमेंट्स तयार होणे. फ्रॅगमेंटेशन जसं की तुम्ही आता पाहिलेलं आहे, आपण ऊस लागवड करतो, तर त्या ऊस लागवडला काय करतात, एक मोठा ऊसाचा दांडा वेगवेगळ्या याच्यामध्ये कट करतात, त्याला फ्रॅगमेंट्स म्हणतात. आणि त्या प्रत्येक फ्रॅगमेंट्सपासून काय होते, नवीन ऊसाचं झाड तयार होते, नवीन त्यापासून प्लांट तयार होते, त्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. तर पहा आता फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होते, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इनटू फ्रॅगमेंट्स ड्यू टू वन ऑर अदर रिझन. So first of all, what is mean by the multicellular organisms? Multicellular organism, the organism is made up of many cells. That type of organism called as multicellular organism. In other language, in Marathi language, it is called as बहुपेशीय प्राणी. बहुपेशीय म्हणजे एका पेशीपेक्षा जास्त पेशीने तयार झालेले. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय होते, कॅन ब्रेक इनटू द फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्समध्ये त्यांना ब्रेक केलं जाते. आणि त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. आता स्पायरोगायरा हा काय आहे, तर स्पायरोगायरा हा एक अलगीचा प्रकार आहे, शेवाळचा प्रकार आहे, की जनरली तो कसा दिसते, आपल्या थ्रेडसारखा दिसते, असा लांब दिसते, तर तो स्पायरोगायरा अलगीचा प्रकार आहे. दीज फ्रॅगमेंट्स ग्रो इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे पहा, तो स्पायरोगायरा जर समजा आपण असा लांब घेतला, त्याला फ्रॅगमेंट्समध्ये डिव्हाइड केलं आणि त्या प्रत्येक फ्रॅगमेंट्सपासून काय तयार होते, मग नवीन नवीन इंडिव्हिज्युअल तयार होते. आता इथं डायग्रामॅटिकल दाखवलेलं आहे. दिस इज द मदर सेल. आणि या मदर सेलपासून काय तयार झालेलं आहे, इथं हे पूर्ण बड तयार झालेलं आहे. हे बडिंग आहे ईस्टमधली ॲक्च्युली. तर ही झाली पहिली मेथड, ती म्हणजे फ्रॅगमेंटेशन. आता आपण सेकंड मेथड पाहणार आहे. सेकंड मेथड म्हणजे बडिंग, की जी आपण आधीच डायग्राम पाहिली होती, मदर ईस्टमधलं आहे ते एक्झाम्पल त्याचं. तर बडिंगमध्ये काय होते, इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. रिमेंबर दिस वर्ड, युनिसेल्युलर. याच्या आधी आपण कोणता वर्ड पाहिला होता, मल्टीसेल्युलर, म्हणजे द ऑर्गॅनिझम विच इज मेड अप फ्रॉम द मेनी सेल्स. हियर व्हॉट इज मीन बाय द युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स द ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ ओनली सिंगल सेल. दॅट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज युनिसेल्युलर सेल. सो दिस इज द कॉमन मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट. ईस्टमधली पद्धत आहे ही बडिंग. तर यामध्ये काय होते, आता पहा, युजली इट टेक प्लेस ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशनमध्येच ही पद्धत होते. बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ बड. लुक ॲट दिस डायग्राम. आता याच्यामध्ये इथं पहा दाखवलं आहे तुम्हाला, हे जे आहे चेन आहे बर्डची, इथं काय आहे, मदर सेल, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, बडिंगचं आहे. आणि त्याचं बडिंगची मेथड आहे, त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे ईस्टचं. तर इथं तुम्हाला मदर सेल दिसते आणि मदर सेलपासून इथं काय तयार झालेलं आहे, पूर्ण अशी या बर्डची काय झालेली आहे, चेन तयार झालेली आहे. तर या हे जे आहेत बर्ड, हे एकामेकापासून जेव्हा सेपरेट होतात, समजा आता हा पहिला बर्ड आहे, हा याच्यापासून सेपरेट झाला, याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल. हा दुसरा बर्ड सेपरेट झाला, याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल. हा तिसरा बर्ड सेपरेट झाला, याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल. सो इन दिस वे द बडिंग प्रोसेस इज टेक प्लेस इन द ईस्ट. म्हणजे आपण आता दोन याच्यामध्ये मेथड पाहिलेले आहे. पहिली पाहिलेली आहे आपण फ्रॅगमेंटेशन, की जी कशामध्ये असते, स्पायरोगायरामध्ये. दुसरी मेथड पाहिलेली आहे आपण बडिंग, ती कशामध्ये असते, तर ईस्टमध्ये. नाउ moving toward the third method of the asexual reproduction, and that is spore formation. आता spores in Chlamydomonas. So what is mean by the Chlamydomonas? It's a type of algae. काय आहे हा, अल्गीचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कशाने होते आपण पाहूया. इन Chlamydomonas asexual reproduction occurs by flagellated motile zoospore which can grow independently into the new individual. Look at this diagram. दिस इज डायग्राम ऑफ स्पोर फॉर्मेशन, झूस्पोर फॉर्मेशन इन द क्लायमॅडोमोनस. हे जे आपण वरती पाहिलेलं आहे, हे क्लायमॅडोमोनसमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कशाने होते, तर फ्लॅजेलेटेड. पहा, तो जो झूस्पोर असते तो कसा असते, फ्लॅजेलेटेड, म्हणजे त्याला फ्लॅजेला असतात. मोटाईल झूस्पोर म्हणजे फ्लॅजेलेटेड अँड मोटाईल झूस्पोर. हा जो आहे झूस्पोर इथं दाखवला डायग्राममध्ये, हा फ्लॅजेलेटेड म्हणजे ह्या फ्लॅजेला, अँड मोटाईल झूस्पोर. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लायमॅडोमोनस. Zoospore formation in the Chlamydomonas. Look at this. This is the parent cell, and inside the parent cell, many zoospores are produced. And when this parent cell rupture, it releases the many zoospore, and that zoospore are flagellated and motile. And this is the method of asexual reproduction by the spore formation. Then other methods of asexual reproduction include. Here we completed the three methods: fragmentation, budding,
and spore formation. Fragmentation occurred in the Spirogyra, budding occurred in the yeast, and zoospore formation occurred in the Chlamydomonas. So what are the other methods of asexual reproduction? The other method include the binary fission. So stress on this word, binary fission. Bi, it means two. It means the parent cell is divided into the two same part. That is called as binary fission. Binary fission. पाहू आपण काय त्यामध्ये तर binary fission which is occur in amoeba. You know about the amoeba. Amoeba is one of the organism in this world which have no definite size and shape. तर अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. पॅरामेसियम हे दोन्हीही पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर ॲक्च्युली इथं यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं नाही आहे बायनरी फिशनचं. तर बायनरी फिशनचं डिस्क्रिप्शन असं आहे की अमिबा आहे समजा. आता एक अमिबा आहे. बायनरी फिशन म्हणजे काय, बरोबर मधोमध त्याचं ब्रेकडाऊन होते अमिबाचं, आणि इकडे एक अमिबा तयार होते, इकडे एक अमिबा तयार होते, आणि ते दोन्हीही अमिबा चांगल्या प्रकारे जेव्हा डेव्हलप होतात इन द फेवरेबल कंडिशन, तेव्हा एका पॅरेंट अमिबापासून दोन अमिबा तयार होतात. अँड दॅट टाईप ऑफ मेथड कॉल्ड ॲज बायनरी फिशन. याचा अर्थ असा आहे, फिशन म्हणजे त्या ब्रेक होणे. अमिबा हा ब्रेक होणे त्याला म्हणतात फिशन. आणि बाय म्हणजे काय, किती भागात ब्रेक होते तो, तर दोन भागात ब्रेक होते आणि एका अमिबापासून दोन अमिबा तयार होतात. दुसरा एक्झाम्पल आहे त्याचं पॅरामेसियम. दिस इज ऑल्सो द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. देन कोनिडिया फॉर्मेशन हे अदर मेथडमध्ये आहे. आता अदर मेथडमध्ये कोणत्या कोणत्या पाहिल्या आपण, बायनरी फिशन, कोनिडिया फॉर्मेशन इन पेनिसिलियम. पेनिसिलियममध्ये कोनिडिया फॉर्मेशन होते अँड जेम्युल फॉर्मेशन इन स्पॉन्जेस. ॲक्च्युली याच्यामध्ये तीन याचं डिस्क्रिप्शन पूर्णपणे दिलेलं आहे आणि अदर मेथडमध्ये त्यांनी डायरेक्टली एक्झाम्पल आणि त्या मेथडचे नावं दिलेले आहेत. मग अदर मेथड कोणत्या कोणत्या आहेत तर बायनरी फिशन ऑकर इन अमिबा पॅरामेशियम, कोनिडिया फॉर्मेशन ऑकर इन पेनिसिलियम, जेम्युल फॉर्मेशन ऑकर इन स्पॉन्जेस. So these are the different types of asexual reproduction found in the lower organism. I repeat once again. आपण पाहत आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर आपण जे आता रिप्रोडक्शन पाहिलं ते पूर्ण लोअर ऑर्गॅनिझम मधलं पाहिलं. तर सुरुवातीला आपण पाहिलं की रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक अ पॅरेंट. स्वतःच्या सारखा दुसरा जीव तयार करणे, या पद्धतीला म्हणतात रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या दोन मेन पद्धती आहेत, दोन मेन मेथड्स आहेत, आणि त्या म्हणजे कोणत्या, त्या म्हणजे आहेत असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण पाहिलेलंच आहे की असेक्सुअल म्हणजे काय, अलैंगिक प्रजनन की ज्याच्यामध्ये दोन गमेट्सचं फ्युजन होत नाही. असेक्सुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गमेट्स ऑर सेक्स सेल्स. तर यामध्ये जे नवीन तयार होते, जे नवीन ऑफस्प्रिंग तयार होते ते एकदम मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर राहते आणि दॅट इज कॉल्ड ॲज क्लोन. मी तुम्हाला शक्तिमानचं उदाहरण घेऊन पण सांगितलं की पूर्वी शक्तिमान एक सिरियल असायची, ती आता या कोरोनाच्या काळामध्ये पण त्याचा रिपीट टेलिकास्ट दाखवला जात आहे. तर क्लोन तयार करणे म्हणजे स्वतःच्या सारखाच दुसरा जीव तयार करणे, एकदम एक्झॅक्टली. देअर इज अ नो 1% डिफरन्स बिटवीन दॅट. 1% त्याच्यामध्ये फरक नसते, त्याला म्हणतात क्लोन. मग या तीन पद्धती आहेत असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या, तीन मेथड्स आहेत. त्यापैकी आपण पहिली पाहिलेली आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये असते तर हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे काय होतात, फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंटपासून नवीन प्लांट तयार होते. अँड द एक्झाम्पल ऑफ फ्रॅगमेंटेशन इज अ स्पायरोगायरा. आणि सेकंड आपण डायग्रामच्या स्वरूपामध्ये पाहिलेली होती ही म्हणजे कोणती, बडिंग. कशामधली, ईस्टमधली. तर यामध्ये बड फॉर्मेशन होतात. लुक ॲट दिस, हे बड आहेत पूर्ण, आणि ही काय आहे, मदर सेल. या मदर सेलपासून हे बड तयार होतात आणि हे बड जेव्हा एकामेकापासून हे सेपरेट होतात तसे तेव्हा त्याच्यापासून काय होतात, वेगवेगळे प्लांट्स तयार होतात. म्हणजे एका प्लांटपासून आपण या डायग्राममध्ये पाहिलेला एक मदर सेल, त्याला तीन बड, म्हणजे याच्यापासून 3 प्लांट तयार होतील. मग त्या 3 पासून 9 प्लांट तयार होतील. म्हणजे अशी हे चेन ऑफ बर्ड जसं म्हणतो की जसं आता आपल्या या आताच्या काळामध्ये करोना पेशंटची जशी चेन असते तशी हे चेन आहे. तर चेन ऑफ बर्ड, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ अ ईस्ट बडिंग मेथड. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे स्पोअर फॉर्मेशन. स्पोअर फॉर्मेशनमध्ये आपण हे डायग्रामच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे की हे कशाची आहे डायग्राम, तर हे क्लायमॅडोमोनोसची डायग्राम आहे. क्लायमॅडोमोनोसची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये हे झुस्पोर तयार झालेले आहेत. ते क्लायमॅडोमोनोस जेव्हा ब्रेक होते त्यामधून झुस्पोर बाहेर पडतात आणि हे झुस्पोर कसे असतात, फ्लॅजेलेटेड अँड मोटाईल झुस्पोर. त्यानंतर या 3 मेथडच्या व्यतिरिक्त आणखीही मेथड्स आहेत
त्यांचं असं पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन किंवा डायग्रामच्या स्वरूपामध्ये दिलेलं नाही आहे. त्यांचे मेथडचे नावं आणि त्यांचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत. मग बायनरी फिशन. तरी मी तुम्हाला सांगितलंच की बायनरी फिशन म्हणजे काय, की एका अमिबापासून 2 अमिबा तयार होणे त्याला म्हणतात बायनरी फिशन. मग कोणामध्ये आढळते हे, अमिबामध्ये आणि पॅरामेशियममध्ये. अमिबा आणि पॅरामेशियम हे दोन्हीही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. त्यानंतर कोनिडिया फॉर्मेशन कोणामध्ये होते, पेनिसिलियममध्ये, आणि जेम्युल फॉर्मेशन कोणामध्ये होते, हे स्पॉन्जेसमध्ये. सो दीज आर ऑल दी असेक्स्युअल मेथड्स. असेक्स्युअल मेथडचे जे पूर्ण आहे ते टाईप आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पोर्शन आहे आपला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दिस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, द मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर.